गीतेमध्ये कृष्ण म्हणतो की हे पार्था, मी सर्व जीवांमध्ये जठराग्नीच्या रूपात सतत पेटत असतो आणि जर लोकांनी योग्य प्रकारे त्याचं संचलन केलं तर तो आनंदी आणि खुशाल राहू शकतो. जेव्हा काही रोग बाहेर पडायचे असतात तेव्हा आपल्याला विकार बाहेर येतात, मात्र आपण जर ते दाबून ठेवले तर ते अधिक वाईट प्रकारे त्यावर परिणाम होतात आणि मग गुंतागुंत निर्माण होते. आणि इकडे लक्ष द्या की झोपेमध्ये किंवा ध्यानामध्ये आपल्याला जीवनी शक्ती प्राप्त होते आणि म्हणून झोपा किंवा ध्यान करा हे एक तत्त्व आहे. आणि कुठल्या मार्गाने खर्च होते तर दुःख, घृणा हे आध्यात्मिक मार्गाने, अहंकार, क्रोध, भीती हे बौद्धिक मार्गाने, इच्छा, आसक्ती, अधिकार, लालच हे मानसिक मार्गाने, भोजन जास्त करणं, मल न बाहेर टाकणं हे आंतरिक क्रियेने, आणि इंद्रियाद्वारे म्हणजे भोग, खाणं अशा प्रकारचं, आणि शारीरिक म्हणजे शारीरिक श्रम इत्यादी. अशा रीतीने जीवनी शक्ती खर्च होत राहते. आणि जीवनी शक्ती जी आहे हे शारीरिक श्रमाने खर्च होतं, तसंच दुसरं इंद्रियाच्या भोगांनी सुद्धा शक्ती खर्च होते. अशा रीतीनं आपण जर आसक्ती आणि भोग जर नियंत्रित ठेवले, उदाहरणादाखल साधं टी व्ही पाहताना सुद्धा खूप शक्ती खर्च होतो आणि आपल्याला नंतर थकल्यासारखं वाटतं. तर पुन्हा चिंता, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, बुद्धीमध्ये क्रोध आणि भय, त्यामुळे जीवनशक्ती खर्च होतं. आणि 6वं अहंकार, वियोग आणि घृणा. आता वास्तविक तो जन्माला आला तो जाणारच, त्यामुळे आपण वियोगाचं एका मर्यादेपलीकडे स्वतःला सावरणं आवश्यक असतं. हा या पाठाचा आशय आहे. थोडक्यात आपल्याला साधू संत सांगून गेले की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण हे म्हणूया की पचन, पोषण आणि मल निष्कासन यांनी सुद्धा प्रचंड शक्ती खर्च होते. चौथा मुद्दा मानसिक जी इच्छा असतात, आसक्ती, चिंता, निंदा, स्वार्थ. त्यानंतर चिंता हे आपले जीवनी शक्ती वाया जाण्याचे प्रकार आहेत. आपण या पाठामध्ये पाहू की जी जीवनी शक्ती आहे ही विनाकारण कुठल्या मार्गाने खर्च होते. तर त्याचे मुख्य मुद्दे आहेत. एक तर इंद्रियांच्या भोगाद्वारा किंवा मनात जी चिंता, घृणा, स्वार्थ, ईर्ष्या याद्वारे, आणि बुद्धीच्या स्तरावर अहंकार, अशा माध्यमांनी आपली शक्ती वाया जात असते. आणि याशिवाय शरीराला नित्यनेमाचं काम करावं लागतं.